तर नमस्कार मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे 13 सप्टेंबरचा आहे. तलाठीचा क्वेश्चन पेपर आहे आणि कोणती शिफ्ट आहे? तिसरी शिफ्ट. ओके, या ठिकाणी आपण मॅथ आणि रिझनिंग वाला जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण एक्सप्लेन करणार आहोत. ओके, पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल म्हणताय. ओके, या ठिकाणी कोणते अक्षर येईल असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा, टी आणि आरच्या मधात कितीचा फरक आहे? -2चा फरक आहे. ओके, आर आणि पी यांच्या दरम्यान पण -2 -2 म्हणजे या सर्व ठिकाणी काय झालेलं आहे? -2 झालेलं आहे. त्यानंतर बघा, एच नंतर -2 जर केलं आपण तर काय येईल? एफ येईल ना, म्हणून हा तुमचं दुसरं जे ऑप्शन राहील ते करेक्ट राहील. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिलोजिझमचा हा क्वेश्चन आहे. विधान वाचा आधी. काय म्हणताय? एकही फळ बी नाही. ओके, हा जो फळ आहे एकही फळ काय नाही आहे? बी नाही. ओके, बी बघा, यांच्यामध्ये कोणताही रिलेशन राहणार नाही. ओके, देन वाचा, सर्व बिया लाल आहेत. ओके, ह्या ज्या बियाचा पार्ट आहे सर्व बिया काय आहेत? लाल आहेत. ओके, आता बघा निष्कर्ष वाचा, सर्व फळे काय आहे म्हणताय? बिया आहे म्हणते. हे जे फळे आहेत हे काय आहेत? बिया आहेत म्हणताय. म्हणजे या ठिकाणी आधीच म्हटलं आहे की एकही फळ बी नाही, तर हा फळ बी राहील का? नाही राहणार. देन निष्कर्ष वाचा, काही फळे बिया आहेत. हा पण बघा, तर फळ बीच नाही तर कोणतंही सर्व राहोत की काही राहोत. ओके, सर्व राहोत की काही राहोत यांच्यामध्ये कोणताही रिलेशन राहणार नाही. त्यामुळे हे जे दोन्ही आहेत दोन्ही काय राहतील? चुकीचे राहतील. म्हणून जो चौथा ऑप्शन राहील तुमचा तो बरोबर राहील. ओके, 1 किंवा 2 यापैकी एकही तर्कसंगत नाही. ओके, सरळ रूप तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. बघा, या ठिकाणी काय आलेलं आहे? 12 आलेला आहे. 12 आलेला आहे, त्यामुळे आपण हा बार कुठपर्यंत आहे? इथपर्यंत आहे समजू. ओके, त्यामुळे आपण -5 या ठिकाणी पकडणार नाही. ओके, बघा, 5 - 4 किती होईल? 5 - 1 किती होईल? 4. ओके, 4 आला या ठिकाणी. त्यानंतर 5 मायनस काय आहे? या ठिकाणी 4 आहे. तर हे किती उरले तुमचे? हे या ठिकाणी उरला 1 उरला. ओके, आता बघा, 4 1 4 म्हणजेच या ठिकाणी तुमचा 4 उरत आहे. 4 उरल्यानंतर आपल्याला काय करणे आहे? या 20ला भागायचं आहे 4ने. 4 पंचे 20. ओके, या ठिकाणी राहिलं 5. आता 5 - 42 करायचं आहे तुम्हाला. 5 - 42 किती राहतील? 37 राहील ना. चौथा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, काय म्हणताय? रोहितने 15 रुपये डझनवाले 4 डझन केळी घेतल्या. त्यानंतर 10 रुपये प्रति डझनवाले 2 डझन केळी विकत घेतल्या. ओके, तर सर्व केळी विकून त्याला 20% त्याने नफा कमवला, तर त्या प्रति डझनची आपल्याला किंमत काढायची. ओके, तर बघा, 15चे 4 डझन म्हणजेच किती रुपयाचे होतील? 60 रुपयाचे. देन बघा, 10 प्रति डझन 2 डझन केळी. ओके, तर बघा हे कितीचे होतील? 10 रुपये, 10 दुने 20 रुपये. ओके, बघा हे किती झाले टोटल झाले 80. त्यानंतर काय करत आहे? हा या 80 रुपयावर किती रुपये कमवत आहे? 20% नफा कमवत आहे. ओके, तर बघा, 8% म्हणजे 10% होईल, तर 20% म्हणजे किती होईल? 16 होईल ना. तर बघा, एवढ्या रुपयाला काय तो विकत आहे, म्हणजेच किती? 96 रुपयाला तो विकत आहे. तर प्रति डझन केळीची किंमत विचारली आहे. तर बघा, आपल्याकडे टोटल डझन किती आहे? 6 डझन आहेत ना. 6 डझन आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय आहे? टोटल रुपयाला 6 डझनने भागल्यास आपल्याला एका डझनची किंमत मिळेल ना. बघा काय येतं या ठिकाणी? 16 96. ओके, त्यामुळे तुमचं चौथा जे ऑप्शन राहील ते करेक्ट राहील. ओके, नेक्स्ट बघा, कार्टोलॉजी म्हणजे काय होतं? क्रिएशन ऑफ चार्ट्स अँड मॅप. ओके, म्हणजे जे चार्ट्स आणि मॅप बनवण्याचा अभ्यास म्हणजेच काय होतं? कार्टोलॉजी. तसंच हेमॅटोलॉजी कशाशी संबंधित आहे हे विचारलं आहे. बघा, हेमॅटोलॉजी म्हणजेच काय असतं? हिमोग्लोबिनचा अभ्यास असतं, आणि हिमोग्लोबिन म्हणजेच काय? रक्त. ओके, बघा 4 ऑप्शनपैकी स्टडी ऑफ हार्ट रेट असेल का? नाही. स्टडी ऑफ पल्स रेट? नाही. स्टडी ऑफ टिश्यू? नाही होणार. ओके, तर चौथा ऑप्शन बघा या ठिकाणी, स्टडी ऑफ ब्लड अँड काय? ब्लड डिसऑर्डर, म्हणजेच रक्त आणि रक्तासंबंधी जे आजार आहेत त्यांचा अभ्यास म्हणजे काय होतं? हेमॅटोलॉजी होतं. ओके, म्हणून तुमचं चौथा ऑप्शन बरोबर असेल. नेक्स्ट बघा, आसिफने चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 8% दराने 2 वर्षासाठी 45,000 रुपये रक्कम काय घेतली? कर्जाऊ घेतली. तर 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, तर बघा, 45,000 पहिल्या वर्षी याचं व्याज किती राहील? 8%. 8% म्हणजेच किती होतं? 3600 होईल. ओके, 8%. बघा, या ठिकाणी 1% म्हणजे किती आहे? 450 आहे. तर 2% किती होईल? 900 होईल ना. तर तुम्हाला 4,500 मधून 900 जर मायनस केले तर तुमच्याकडे 8% उरेल. ओके, तर बघा,
हा झाला पहिल्या वर्षीचा. दुसऱ्या वर्षीचा पण काय राहील, दुसऱ्या वर्षी पण किती लागेल 3600. हे 8% आहे, पण काय लागेल व्याजावर व्याज लागेल. आता या 3600वर किती टक्के काढायचे आहे तुम्हाला, व्याजावर व्याज चक्रव्याढ असल्यामुळे. ओके, या 3600वर तुम्हाला 8% काढायचं आहे. ओके, तर बघा 8% जर काढला आपण तर हे किती येईल 288 येईल. ओके, 288. तर बघा आता हे टोटल झालं तुमचं दुसऱ्या वर्षाचं. ओके, तर बघा 2 वर्ष मिळून आपल्याला किती रुपये रक्कम मिळतं, हे 3600 म्हणजे झाले आपले 7200 आणि हे 288. ओके, बघा 8 8 4 7 ही तुमची टोटल काय राहील चक्रवाढ व्याज राहील. ओके, हा बघा ऑप्शन 2 या ठिकाणी काय राहील बरोबर राहील. ओके, नेक्स्ट बघा आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. बघा मी या ठिकाणी मांडत आहे 18 23 5 1 14 आणि या ठिकाणी 7. ओके, तर बघा पहिलं काय आहे मायनस. मायनस म्हणजे काय होते शोधा. इथं मायनस म्हणजे काय होते बेरीज होते. या ठिकाणी पण बेरीज, या ठिकाणी पण बेरीज. आता या ठिकाणी स्लॅश आहे म्हणजे भागाकाराचं चिन्ह आहे, तर स्लॅश म्हणजे काय होतं, स्लॅश म्हणजे मायनस होतं. ओके, या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल मायनस. ओके, त्यानंतर प्लस म्हणजे काय होतं, प्लस म्हणजे गुणाकार. प्लस या ठिकाणी आहे, प्लस म्हणजेच गुणाकार, आणि गुणाकार म्हणजे काय आहे या ठिकाणी स्लॅश आहे म्हणजेच भागाकार आहे. ओके, आता बघा हे तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. 7 2 14. ओके, आता बघा 7 1 सॉरी 1 × 2 राहिलं ना या ठिकाणी, तर इथे किती राहील 2च राहील. ओके, हे तुमचं या ठिकाणी कॅन्सल होईल. बघा 5 मायनस, आता हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 5 - 2 जर केलं तुम्ही, 5 - 2 या ठिकाणी किती उरले 3 उरले ना, म्हणजे हा पण कटले. ओके, आता बघा +18 +23 आणि काय राहिलं तुमच्याकडे +3, यांची बेरीज किती होईल टोटल, तर यांची बेरीज होईल 44. ओके, तुमचं जे दुसरं ऑप्शन राहील ते बरोबर असेल. नेक्स्ट बघा विधान आणि निष्कर्षाचा क्वेश्चन आहे हा. बघा पहिलं विधान काय म्हणते, सर्व मांजरी प्राणी आहेत. ओके, हे बघा हे मांजरी आहेत, सर्व मांजरी काय आहे प्राणी आहेत. ओके, प्राणी. देन बघा एकही प्राणी वटवाघूळ नाही. ओके, हा प्राणी काय नाही वटवाघूळ नाही, वटवाघूळ नाही. ओके, या ठिकाणी कोणताही संबंध नाही. आणि त्यानंतर बघा काही वटवाघळे काय आहेत कासवे आहेत, काही वटवाघळे कासवे आहेत. ओके, आता बघा निष्कर्ष वाचा. सर्व मांजरी काय म्हणते वटवाघूळ आहेत. ओके, बघा सर्व ज्या मांजरी आहेत या काय आहेत वटवाघूळ आहेत म्हणताय. तर बघा या प्राण्यांचाच काही संबंध नाही वटवाघळाशी, तर मांजरीचा संबंध येईल का, नाही येणार, म्हणून पहिलं चुकलं. ओके, देन बघा एकही प्राणी कासव नाही. ओके, आता बघा या ठिकाणी एकही जो प्राणी आहे हा प्राणी कासव नाही आहे म्हणताय, म्हणजेच हा काय बरोबर आहे. जर या ठिकाणी जर शक्यता विचारलं असतं तर शक्यता राहिली असती, कारण याचा ना याचा संबंध काही सांगितलेला नाही आहे. ओके, बघा शक्यता काऊन राहू शकते, कारण हा वटवाघूळ जे आहे वटवाघूळ जो पहिलं या ठिकाणी बघा काही वटवाघळे कासवे आहेत, काही वटवाघळे काय आहेत कासवे आहेत, अशी डायग्राम बनवू शकते ना. त्यामुळे या ठिकाणी जो शक्यतावाला आहे शक्यतावाला राहू शकते, पण या ठिकाणी एकही प्राणी कासव नाही म्हणताय, त्यामुळे हा काय राहील चुकीचं राहील. ओके, म्हणून बघा हा पण चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे. कोणतं राहील ऑप्शन बघा 1 आणि 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. ओके, म्हणून चौथा ऑप्शन तुमचं बरोबर राहील. नेक्स्ट बघा काय म्हणताय, एक मेट्रो एका स्थानकाहून दुसऱ्या स्थानकापर्यंत प्रवास करते आणि 4 तासात किती 460 किलोमीटर पार करते. तर त्या मेट्रोचा वेग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. बघा स्पीड बरोबर काय होतं टोटल डिस्टन्स अपॉन टाईम. या ठिकाणी डिस्टन्स किती आहे टोटल 460 आणि टोटल टाईम किती आहे 4. तर बघा जर 4ने याला काटलं किती येईल 4 1 4. ओके, 4 1 4, देन 4 15 60. ओके, टोटल तुमची स्पीड किती येईल 115 km/h. चौथा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी बरोबर असेल. ओके, तर नेक्स्ट बघा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हा विचारलेला आहे. बघा जर 5ला ओके 5ला मी 5ने गुणून काय करतो आहे 5 5 किती होतील 25 होतील, -5 करतो आहे म्हणजेच तुम्हाला किती मिळतात 20. 20 ही काय आहे नंतरची संख्या आहे ना. हे बघा या ठिकाणी 5 नंतर काय आलेलं आहे 20 आलेलं आहे. त्यानंतर काय करतो आहे मी 20ला 5ने गुणत आहो म्हणजेच किती होतील 100 होतील ना. 100 - 5 जर केलं किती भेटत आहे 95 भेटत आहे, म्हणजेच तुम्हाला नेक्स्टवाली संख्या या ठिकाणी भेटत आहे.
तर बघा तुम्हाला तसंच 470ला काय करायचं आहे, 5ने गुणायचं आहे. ओके, तर बघा 5 0 0, त्यानंतर 5 7 35, 35चे 5, 3, 5 4 20 आणि 3 किती येईल, 23 येईल ना. आता बघा 23 50मधून तुम्हाला किती मायनस करायचे आहे, 5 मायनस करायचे आहे ना, किती येईल 23 45. ओके, बघा ऑप्शनमध्ये तिसऱ्या ऑप्शनमध्ये 23 45 आहे, म्हणजेच तिसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर कोणते हे विचारलं आहे. ओके, तर बघा एकच या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि कॉमानंतर एकच काय आहेत, सर्व अक्षर आहेत. तर बघा या ठिकाणी 2 क्वेश्चन मार्क पाहिजे होते, 2 क्वेश्चन मार्क पाहिजे होते, बरोबर. तर बघा जर आपण बघितलं तर ए नंतर बी येत आहे, बी नंतर सी येत आहे, एक सोडून. ओके, सी नंतर डी, डी नंतर ई आणि ई नंतर एफ आणि एफ नंतर काय यायला पाहिजे, एफ नंतर जी यायला पाहिजे ना. पण जी कोणत्या क्वेश्चन मार्कवर यायला पाहिजे, या. ओके, देन जर बघितलं या बी आणि डीमध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. यामध्ये पण 2चा फरक आहे, यामध्ये पण 2चा फरक आहे, यामध्ये पण 2चा. आणि जे नंतर जर 2चं फरक घेतलं तर जे नंतर 2चं फरक म्हणजेच पहिल्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय यायला पाहिजे, यायला पाहिजे. ओके, म्हणजे एल आणि जी हा या ठिकाणी ऑप्शनमध्ये असायला पाहिजे, पण या ठिकाणी ऑप्शनमध्ये नाही, त्यामुळे हा प्रश्न काय होईल, कॅन्सल होईल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणताय, आयन, बिली आणि केटी हे एका कामाला अनुक्रमे 10 20 60 दिवसात पूर्ण करू शकतात. जर बिली आणि केटी यांनी आयनला ओके किती दर तिसऱ्या दिवशी मदत केली तर आयन ते काम किती दिवसात पूर्ण करू शकते, हा या ठिकाणी विचारला आहे. तर बघा काय म्हणता, हा आयन आहे, बिली आहे आणि हा केटी आहे. ओके, तर बघा यांचं 10 20 आणि 60. ओके, यांचं मी एलसीएम काढतो आहे. एलसीएम किती येईल, 60 येईल. 60 1 60, 60 20 3 60 आणि 10 6 60. हे झाली यांची इफिशियन्सी, म्हणजे एका दिवसाचं काम. ओके, तर बघा हा जर टोटल वर्क जर पकडला आपण तर बघा पहिल्या दिवशी कोण काम करत आहे, पहिल्या दिवशी आयन काम करत आहे, दुसऱ्या दिवशी पण आयन काम करत आहे आणि तिसऱ्या दिवशी या दोघांची काय करत आहे, मदत घेत आहे. ओके, तर बघा पहिला दिवस, दुसरा दिवस आणि हा तिसरा दिवस. ओके, तर बघा पहिल्या दिवशी 6 आयन. ओके, जर समजा या 60 विटा एकूण टोटल जर फोडायच्या असतील तर एका दिवशी किती फोडत आहे, हा 6 फोडत आहे, म्हणजेच 10 दिवसात किती 60 फोडत आहे. ओके, तर एका दिवसात 6 फोडत आहे. ओके, दुसऱ्या दिवशी पण 6 विटा फोडेल. देन या दोघांची मदत घेत आहे कोणत्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. तर हे किती आहेत, दोघे 4 आहेत आणि हे 6, म्हणजेच तिसऱ्या दिवशी 10. ओके, तर बघा 3 दिवसानंतर किती होईल, 3 दिवसानंतर 22 विटा फोडल्या जातील. ओके, या 60 पैकी 22 विटा 3 दिवसानंतर फोडल्या जातील. ओके, तर 3 दिवसात किती विटा फोडू शकते, 22. तर टोटल 60 विटा फोडायला किती दिवस लागतील हे तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. 3 दिवसात 22 विटा फोडल्या जातात, तर 60 विटा फोडण्यासाठी किती दिवस लागतील. तर बघा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3 गुणिले 60 अपॉन 22. ओके, बघा हे मी काढतो, इथे राहिले 30 आणि या ठिकाणी राहिला 11. बघा किती आला तुमचं उत्तर, 30 × 3 90/11. ओके, 90/11 हा तुमचं काय राहील या ठिकाणी आन्सर राहील, 90/11. ओके, बघा तिसऱ्या ऑप्शनमध्ये हा 90/11 आहे. ओके, म्हणून हा तिसरा ऑप्शन तुमचं बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी बघा, विच अमॉंग द फॉलोइंग इज सेवन्थ फॉर्म लेफ्ट. ओके, तर बघा या ठिकाणी डाव्या बाजूकडून 7वा तुम्हाला बघायचा आहे, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं आणि हा 7वं. पर्सेंटेज तुमचं 7वं येईल, म्हणून तिसरं ऑप्शन बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा काय विचारलं आहे, 4 क्रिकेटपटूंचे सरासरी वय 40 आहे आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 2 4 6 ला 8. ओके, तर बघा सर्वात वयस्कर तुम्हाला क्रिकेटपटूचे वय काढायचे आहे. वयस्कर या ठिकाणी कोण आहे, 8वाला आहे ना शेवटचा. तर बघा 8च्या रेशोमध्ये तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. ओके, तर बघा 8च्या रेशोमध्ये जर बघितलं आपण तर 8च्या रेशोमध्ये कोणतं ऑप्शन आहे का या ठिकाणी, हा एकच ऑप्शन आहे. ओके, त्यामुळे दुसरा आन्सर तुमचं बरोबर राहील. पण बघा 4 क्रिकेटपटूंचे सरासरी वय 40 आहे, म्हणजे टोटल वय किती होईल, 4 गुणिले
40 किती होईल 160. 160 होईल ना. आणि तुम्हाला काय करायचं आहे, या सर्वांची बेरीज करून तुम्हाला या जो चौथा जो आहे, हा चौथा 8वाला, तुम्हाला याचं काय काढायचं आहे, वय काढायचं आहे. तर बघा टोटल यांची बेरीज केली तर किती येईल, 20 येईल. ओके, 20 आणि काय काढायचं आहे आपल्याला 8. ओके, तर बघा 20 8 160. ओके, 20 8 160 आणि 8 8 काय होईल 64 होईल. ओके, दुसरा ऑप्शन तुमचं बरोबर असेल. बघा, एका दुकान मालकाने बँकेकडून दर साल 12% दराने कर्ज घेतले. 5 वर्षांनी त्याला किती, केवळ या कालावधीसाठी त्याला 7200 म्हणजेच 7200 रुपये सरळ व्याज भरावं लागलं. तर दुकान मालकाने कर्जावर घेतलेली जे मुद्दल आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, तर बघा 72 दर आहे या ठिकाणी आपल्याला आणि 5 वर्ष म्हणजेच 12 पंचे 60. ओके, 60% त्याने काय केलं, परत केलं. तर 60% परत केलं म्हणजे टोटल किती परत केलं, त्याला 7200 इतके सरळ व्याज भरावं लागले ना. म्हणजे ती 60% त्याने मुद्दल आणि जे 60% आहे ती परत केली. पण याला 60% काय आहे, एवढं 7200 सरळ व्याज त्याला भरावं लागलं. म्हणजेच 60% म्हणजेच किती आहे, 7200 आहे. ओके, तर 100 म्हणजे जी मुद्दल आहे ती मुद्दल किती, असं जर तिरप गुणाकार केलं तर तुमचा आन्सर या ठिकाणी मिळून जाईल. ओके, तर बघा 100 गुणिले 7200 भागिले किती होतील 60. तर बघा 1 0 काढतोय मी, 6 12 72. ओके, म्हणजे या ठिकाणी किती उरले 120 आणि हे 2 0 म्हणजेच किती येईल, मुद्दल तुमची 12,000 येईल ना. ओके, चौथा ऑप्शन या ठिकाणी तुमचं बरोबर असेल. नेक्स्ट बघा, बघा ही संख्या दिलेली आहे. या संख्येच्या एकक स्थानी येणारा अंक कोणता असं विचारलेला आहे. बघा, जेव्हा कधी असा क्वेश्चन येईल तर तुम्हाला काय करायचं, जो घातांक आहे 25ला कितीने भागायचं आहे, 4ने. या ठिकाणी काय बाकी उरत आहे, बाकी उरत आहे 1. तर 1 हा काय राहील, त्या संख्येचा घातांक राहील. म्हणजेच 27चा घातांक जर 1 केला, ओके, तर याचा शेवटचा डिजिट काय येईल, 7. 1 7च येईल ना. म्हणून या ठिकाणी तुमचं जे उत्तर राहील 7 हे तिसरं ऑप्शन बरोबर असेल. ओके, तर नेक्स्ट बघा काय म्हणतात, एका रोपट्याच्या कुंडीला 600 रुपये विकल्यावर, 600 रुपयाला विकल्यावर मेरीला 25% काय होतं, तोटा होतं. तर 15% नफा मिळवण्यासाठी मेरीला ती कुंडी किती किमतीस विकावं लागेल. ओके, तर बघा 600 रुपयाला विकल्यानंतर किती टक्के तोटा होता, 25%. म्हणजे 600 ही रक्कम किती राहील, 75% राहील ना. देन तिला किती टक्के नफा मिळवायचा आहे, 15%. म्हणजेच 115 म्हणजेच किती होईल, ही रक्कम तुम्हाला काढायची आहे. बघा याचा तिरपा गुणाकार करा, 600 गुणिले 115 भागिले 75. बघा जर 15ने काढलं, 15 5 75 आणि 15 4 60. ओके, या ठिकाणी राहिले 40. बघा आता 5ने मी याला काढतो, 5 2 10 आणि 5 3 15. ओके, सॉरी 5 3 15. बघा आता 23 आणि 40 तुमच्याकडे राहिले. तर 4 23 किती होईल, 92 होईल ना. म्हणजेच 920 रुपये त्या ठिकाणी ती कुंडी विकावं लागेल. ओके, तर बघा तिसरं ऑप्शन तुमचं बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. ओके, बघा या ठिकाणी कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे. इथं पण 1चा, इथं पण 1चा राहील. म्हणजेच 3 नंतर काय येईल, 4 येईल ना. चौथा ऑप्शन बरोबर असेल. नेक्स्ट बघा, पाईप ए हा टाकीचा 50% भाग 6 तासात भरतोय आणि त्यानंतर बी हा त्याच टाकीला 14 तासात भरत आहे. तर दोन्ही पाईप एकाच वेळेस उघडले तर रिकाम्या टाकीस भरण्यासाठी पूर्णपणे किती वेळ लागेल. ओके, तर बघा ए हा पाईप 50% भाग 6 तासात भरतो आहे, तर 100% भाग किती तासात भरेल, 12 तासात. देन बी हा किती तासात भरतो आहे, 14 तासात. ओके, यांचं जर LCM काढलं आपण तर किती येईल, 84 येईल. ओके, तर बघा 14 6 84 आणि 12 7 84 ही झाली यांची इफिशियन्सी. तर बघा दोघंही काम करत आहेत सोबत, तर किती काय होईल, 84 भागिले किती होईल, 13 होईल ना, कारण दोघंही सोबत काम करत आहेत. तर बघा 13 6 78 होतात. म्हणजेच किती होईल, 6.6/13.
13. ओके, बघा तुमचं दुसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा, क्वेश्चन मार्क या ठिकाणी कोणता गट येईल असं विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी PONML यामध्ये जर बघितलं तर -1चा फरक आहे, -1चा, ओके, -1, त्यानंतर -1 जर केलं तर काय येईल, के येईल ना. ओके, के येईल. देन बघा MOQSU यामध्ये जर बघितलं M प्लस किती, +2. ओके, या ठिकाणी पण +2चा फरक आहे, या ठिकाणी पण +2चा फरक आहे, या ठिकाणी पण +2चा, आणि नंतर येणाऱ्या संख्येमध्ये पण +2चा फरक राहील. म्हणजेच काय येईल या ठिकाणी, W येईल ना, म्हणजेच के आणि W. ओके, तर बघा के आणि W कोणत्या ऑप्शनमध्ये भेटतं, के आणि W पहिलं ऑप्शन, म्हणजेच तुमचं पहिलं ऑप्शन बरोबर राहील. ओके, नेक्स्ट बघा, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. बघा त्रिभुज प्रदेश म्हणजेच काय असेल, त्या त्रिभुजाच्या भोवताली पाणी असेल. ओके, पूर मैदाने पाण्याशी संबंधित आहे, धबधबे पण पाण्याशीच संबंधित आहे. पण वाळवंट याच्यात पाण्याशी काही संबंध येत आहे का, नाही येत आहे, म्हणून जो वाळवंट राहील हा तुमचा वेगळा गट राहील. ओके, तुमचा पहिला ऑप्शन